आता 6व्या पूजेनंतर त्या शेवटच्या पूजेला अजून 8 दिवसांचा अवकाश होता आणि मी ठरवलं आपण सासूबाईंना विचारूया की या शेवटच्या पूजेला 8 दिवसांचा अवकाश आहे, तर मग मी माहेरी जाऊन येऊ का? कोणी सांगावं, त्या कदाचित मला घरी पाठवतील सुद्धा. आणि त्याच विचारानं मी भरभर चालत माझ्या खोलीत आले होते. दुपारी विमलनं चहा आणि खायला आणलं तसं मी तिच्याजवळ सासूबाईंना बोलवण्यासाठी निरोप देऊन टाकला. खूप वेळानं त्या आणि भानुमतीबाई त्या आरशाच्या वाटेनं आल्या आणि आल्या आल्या धप्प करून खुर्चीवर बसत सासूबाई म्हणाल्या, काय ग गधडे, आम्हाला असं मध्ये मध्ये बोलवू नकोस असं तुला सांगितलं होतं ना, तरी तुझं आपलं येरे मागल्या चालूच आहे. आता आणि काय झालं, कुणी खाल्लं तुला? तशी मीही जरा जोरात म्हणाले, अहो तसं काही विशेष नाही झालं, पण आता त्या शेवटच्या पूजेला अजून 8 दिवस अवकाश आहे, तर माझी 6वी पूजा आटोपली की मी घरी जाऊन येऊ का? मी त्या मोठ्या पूजेच्या अगोदर इथे येईन. मला जरा बरंसुद्धा वाटत नाही आहे हो. सारखा ताप येऊन मला खूप अशक्तपणा वाटतोय, म्हणून 4 दिवस जायचं म्हणते. तशी भानुमती एकदम किंचाळून म्हणाली, कार्टे, कधी जन्मात बघितली नसशील अशी पंचपक्वान्न दिवस रात्र गिळत असतेस. तुझ्या बापाच्या त्या भिक्कार घरात तू असलं खाणं कधी बघितलं होतंस का? म्हणे बरं वाटत नाही, अशक्तपणा आलाय, काय रोग झालाय ग तुला? आणि सासूबाई एकदम उठत म्हणाल्या, भानू बरोबर बोलतीये. म्हणतात ना, रस्त्यावरच्या भिकाऱ्याला राजगादीवर झोपायला दिले तर त्याला तिथे झोप येत नाही, मग तो जमिनीवर जाऊन गाढ झोपतो. तसं झालंय तुझं. हे बघ, माहेरी जायचा विचार सोडून दे. आमच्या सगळ्या म्हणजे शेवटची पूजेपर्यंत सगळ्या पूजा आटप आणि नंतर कुठेही जा मसणात. आता मात्र मला त्या दोघींच्या अशा बोलण्याचा रागच आलेला होता. हे काय असं कोणाशी शिव्या घालत सारखं बोलणं? मी जरा रागानं म्हणाले, मला माहिती आहे, माझे बाबा इथे 4-5 वेळा येऊन गेलेत आणि तुम्ही मी राजस्थानला गेली आहे असं त्यांना खोटं सांगितलं ना? हे ऐकून सासूबाई एकदम दचकल्या, पण भानुमतीबाई मात्र वेड लागल्यासारखी माझ्याकडे एकटक पाहत राहिली. सासूबाई एकदम खोटं बोलत म्हणाल्या, अगं काय पोरगेस ग तू? आता तुझे बाबा इथे आले तर आम्ही का तुला त्यांना भेटायला बोलवलं नसतं? अगं तुला आम्ही सांगितलं नाही, पण तुझ्या बाबांनी आमच्या मोरू भटाकडे घर दुरुस्त करायचं आहे म्हणून काही रुपये मागवून घेतले, पण तुला भेटावं असं मात्र त्यांना वाटलं नाही. अगं तुझी साधी चौकशीसुद्धा त्या लोकांनी केलेली नाही आहे. मी अत्यंत संतापल्याने ओरडले, हे सगळं तुम्ही खोटं बोलताय. मला माहिती आहे की माझ्याशिवाय त्या सगळ्यांची काय अवस्था झाली आहे आणि माझे बाबा कधीही तुमच्याकडनं पैसे मागणार नाहीत हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. सासूबाई खुर्चीवरनं उठत ओरडल्या, गाढवे, हा सगळा तमाशा करण्यासाठी तू का आम्हाला इथे बोलवलंयस? हे बघ, आता तुझ्या माहेरचा विषय इथे नको आहे आणि ह्यापुढे तू आम्हाला भेटायला बोलवलंस तरी आम्ही येणार नाही. आणि आता इथल्या नोकराणींशी वचावचा बोलणं बंद करून टाक. चल भानू, मला आता या सगळ्या प्रकरणाचा अगदी वैताग आलाय. एकदा हे सगळं संपलं ना की सुटले बाई. आणि त्या दोघी महामाया तिथून निघून सुद्धा गेल्या होत्या. मी बराच वेळ त्या आरशाकडे बघत बसले, तेव्हा माझ्या मागचा तो भास मला सारखा जाणवत होता. त्या संध्याकाळी माझं जेवण घेऊन येणाऱ्या विमलकडे मी बघितलं तेव्हा तिला बरंच मारलंय असं माझ्या लक्षात आलं. मी तिला विचारल्यावर ती रडत म्हणाली, हे बघ सोने, तू कधी मला तुझ्या प्रकरणात घेऊ नकोस. मला इथल्या नोकरीची फार आवश्यकता आहे ग. माझ्या आजारी नवऱ्यासाठी घेतलेलं कर्ज ते गेल्यावर सुद्धा अजून बाकी आहे ग. त्यात माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे माझ्यावर. तेव्हा तू माझं नाव कधीही घेऊ नकोस. मी सुद्धा रागानं म्हणाले, हे बघ विमल, मी कधीच तुझं नाव त्या घाणेरड्या लोकांपुढे घेतलेलं नाही आहे. उगाच माझ्यावर काहीतरी तोशिष लावू नको. आणि विमल न बोलता निघून गेलेली होती. साधारण तासाभरानं ती माझं ताट न्यायला आली तेव्हा मी जेवलेली नाही आहे असं बघून म्हणाली, अगं सोने, काही खाऊन घे, निदान दही तरी घे. आणि मी तिला मला अजिबात भूक नाही आहे असं सांगून टाकलं. विमल मला म्हणाली, अगं प्रसादाचं दही आहे, पटकन घे आणि मला वाटी दे. मी तिला जरा वैतागानं म्हणाले की ती दह्याची वाटी ठेवून जा, मी झोपताना घेईन. आणि विमल ती दह्याची वाटी ठेवून गेली. ती गेल्यावर मी दाराला कडी घातली
दह्याची वाटी सरळ मोरीत ओतत म्हणाले, त्या निंबाळकरांच्या भवानी देवीचा प्रसाद मी कशाला घेऊ. त्या रात्री मला नीट झोप आलीच नाही. त्यात मी मन एकाग्र करायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला करता आलं नाही. पण मध्येच मला दाराजवळ शांतीचा भास झाला. मी दचकले. तेव्हाच मला एकदम दुरून शांतीचं खळखळून हसणं ऐकू आलं. ती माझ्या कानात गुणगुणली, सोनसळी, आता दिवाळीला ना तुझी मज्जा आहे. आणि मी जोरात आजी म्हणून ओरडले. तसा शांतीचा तो भास गेला. ही मेली शांती अगदी काळासारखी माझ्या मागे लागलेली होती. नंतर मी उठून मोरीत जाऊन आले आणि पुन्हा अंथरुणावर पडले. तेव्हा मला थोडी झोप आलेली होती. त्या रात्री मी डोक्यावरनं रजाई घेऊन गाढ झोपलेली होते. त्यावेळी मी स्वप्नात माझ्या बकुळ रानात फिरत होते. तिथलं ते पावसाळी ओलं रान तसं छानच होतं. प्रत्येक बकुळ झाडाच्या खाली बकुळ फुलांचा सडा पडला होता आणि त्या ओल्या सड्यावर मी माझ्या गोऱ्या नाजूक पावलांनी हळुवारपणे फिरत होते. तसं फिरताना मला फार विलक्षण वाटत होतं. माझ्या चित्तवृत्ती अगदी बहरून आल्या होत्या आणि अचानक माझ्या आजीची हाक मला ऐकू आली, सोने, अगं बाळा सोने. आणि मी एकदम जागी झाले. मला जाणवलं कोणीतरी अगदी वाकून वाकून माझ्या जिवंतपणाचा वास घेत आहे आणि माझं अंग जळतंय. तशी मी डोक्यावरची रजाई काढायचा प्रयत्न केला, पण ती कोणीतरी अगदी घट्ट दाबून धरली होती. मी ती रजाई काढण्यासाठी धडपडत होते आणि ती काही केल्या मला काढता येत नव्हती. मी त्या रजाईखाली अगदी गुदमरून गेले होते. मला आता धड नीट श्वाससुद्धा घेता येत नव्हता की मला ओरडता येत नव्हतं. आणि अचानक कोणी माझी ती रजाई जोरात ओढून दाराजवळ फेकून दिली होती आणि मी धडपडून उठून अगोदर मोकळा श्वास घेत राहिले होते. मी जरा शांत झाल्यावर बघितलं की माझ्या खोलीत कोणीही नव्हतं. मी शांतीला अगदी आजीसारख्या शिव्या घातल्या होत्या, पण मनातनं मला सारखं वाटत होतं ती शांती नव्हती, ते दुसरंच कोणीतरी होतं. ती सकाळ माझी फार वाईट उगवली होती. मी सकाळी उठले तर माझं डोकं प्रचंड ठणकत होतं. मी दोनदा मोरीत जाऊन ओकून सुद्धा आलेली होते. मला भयंकर ताप आलेला होता. सकाळी विमलनं आंघोळीचं पाणी आणून दिलं आणि ती माझ्याकडे बघत म्हणाली, सोने, तुला बरं नसेल तर मी तुझ्या सासूला सांगू का? म्हणजे त्या येऊन तुला बघतील, काही औषधं देतील. तशी तिला मी रागात म्हणाले, हे बघ विमल, मी काही मरत नाही आणि सकाळी सकाळी त्यांचं नाव काही तू इथे घेऊ नको. फक्त तुझ्याजवळ डोकेदुखीची एखादी गोळी असेल तर ती घेऊन ये. विमलनं आणलेली गोळी मी घेतल्यावर मला पुष्कळ बरं वाटलं होतं. नंतर मी फक्त चहा घेतला आणि फिरायला म्हणून बागेत गेले आणि तळ्यात पाय सोडून बसले. तेव्हा मला बरं वाटत होतं. मी बराच वेळ त्या तळ्यात पाय हलवत माझ्याच विचारात मग्न होऊन बसले होते आणि अचानक माझ्या पाठीमागून एक लहान दगड येऊन त्या तळ्यात पडला. मी चमकून मागे बघितलं तर छोटा वसंत तिथल्या एका झाडाआडून माझ्याकडे सश्याच्या नजरेनं बघत होता. तशी मी हसत हसत त्याला म्हणाले, ये वसंत, इथे ये, मी तुला एक छान गोष्ट सांगते. पण वसंत पुढे न येता फक्त त्या झाडाआडून माझ्याकडे लपून बघत राहिला. मला त्या मारुती ओढ्याच्या झाडावरच्या त्या सरडे बुवाची आठवण आली आणि मी काय केलं, एक लहान दगड उचलला, त्या तळ्यात दूरवर फेकला. तेव्हा माझ्या मागून पुन्हा एक दगड आला. मी पुन्हा त्या तळ्यात दगड फेकत होते आणि माझ्या पाठीमागून वसंत दगड फेकत होता. असं आम्ही दोघे तळ्यात मळ्यात करत बराच वेळ खेळत राहिलो आणि नंतर मलाच कंटाळा आला. तशी मी थांबले आणि वसंताकडे मागे वळून बघत म्हणाले, वसंता, तू इथे आला नाहीस ना तर मी आता तुझ्याशी खेळणार नाही. तो भीत भीत अडखळत अडखळत माझ्या जरा दूर येऊन बसला होता. तो बसल्यावर त्याला मी म्हणाले, वसंता, तू रोज येतोस का इथे? तसं त्यांनी नाही म्हणून डोकं नकारार्थी हलवलं. तेव्हा मी ठीक आहे असं म्हणून त्याला एक गोष्ट सांगायला लागले. मी वसंताला म्हणाले, वसंता, मी तुला एक तळ्यातल्या राजहंसाची गोष्ट सांगते. एका तळ्यात का नाही एक बदक आणि तिची पुष्कळ पिल्लं राहत होती. पण त्या बदकाचं ना सगळ्यात लहान पिल्लू फार अशक्त होतं, कुरूप होतं. हे राजहंस असतात ना, हे लहानपणी कसे तरी दिसतात, पण ते जसे जसे मोठे व्हायला लागतात ना तसं त्यांचं रूप बदलून ते अति सुंदर दिसायला लागतात. हे बदकाचं लहान पिल्लू फार कुरूप होतं आणि त्या कुरूप पिल्लाच्या कुरूपतेची
बाकीची पिल्लं नेहमी हसून चेष्टा करत, त्याला चिडवत आणि त्याच्यापासून दूर दूर राहत. तेव्हा वसंता त्या पिलाला फार दुःख होत असे रे. तो आपल्या त्या एकांतात एकटा रडत राही. असे पुष्कळ दिवस गेले. वसंत अगदी तन्मयतेनं माझी गोष्ट ऐकत होता. मी पुढे म्हणाले, वसंता, ते पिल्लू फार दुःखी होतं, एकटं होतं. ते नेहमी आपल्याला त्या हिणवणाऱ्या आपल्या भावंडांपासनं दूर दूर फिरायचं. आपल्या कुरूप प्रतिबिंबाला बघून रडायचं. पुढे पुढे मग त्याने आपल्या त्या कुरूप प्रतिबिंबाला सुद्धा बघायचं सोडून दिलं आणि एकदा त्याला जाणवलं की आपली आई, आपली भावंड आपल्याकडे आश्चर्यानं बघतायत. तसं त्याने भांबावून आपलं प्रतिबिंब त्या तळ्यातल्या पाण्यात बघितलं आणि तो आश्चर्यानं थक्क झाला, कारण त्याच्यासमोर एक सुंदर धवल शुभ्र असा राजहंस उभा होता. त्या कुरूप पिलाला क्षणात समजलं की आपल्याला हसणारी, आपल्यापासून नेहमी दूर दूर राहणारी ती सगळी सामान्य बदकं होती आणि तो स्वतः एक सुंदर राजहंस होता. आणि क्षणात तो त्या क्षुद्र बदकांपासून उडून दूर दूर मोत्यांच्या तळ्यात राहणाऱ्या आपल्या बांधवांकडे उडून निघून गेला होता. वसंता, या गोष्टीचं एवढंच तात्पर्य आहे की कधी आपण कोणाला हसण्यापूर्वी आपण आपल्या स्वतःकडे बघावं की आपण त्या व्यक्तीला हसण्यासाठी योग्य आहोत का नाही. मी त्याला विचारलं, म्हटलं, वसंता, गोष्ट संपली, तुला आवडली? तसं तो टाळ्या मारत अडखळत म्हणाला, हो, खूप खूप आवडली. मी त्याला म्हणाले, तू उद्या यावेळी इथे ये, मी तुला आणखीन एक छान गोष्ट सांगेन. हो. तशी त्यांनी मान हलवली आणि मी त्या वसंताशी बडबडत राहिले. वसंता, तुमचं हे घर एक तळं आहे. इथली सगळी बदकं मला सतत बोलत असतात. पण वसंता, आता मी लवकर त्या राजहंसासारखं माझ्या मोत्याच्या तळ्यात उडून जाणार आहे आणि तिथे गेल्यावर तुझी या तळ्याकाठच्या संगतीची मला आठवण राहील बरं. खरं तर मी वसंताला ती गोष्ट सांगत असताना मी ती गोष्ट येशाला सांगतेय असं मला सारखं वाटत होतं. मी एकदम वसंताकडे सरकले आणि म्हणाले, कधी काय होतं वसंता, आपण एखाद्या क्षुद्र व्यक्तीच्या सहवासात राहिलो की आपण सुद्धा क्षुद्र होत असं वाटायला लागतं. म्हणून माणसानं नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहावं. खरं तर माझं बोलणं त्या बिचाऱ्याला काही समजलेलं नव्हतं, तरी तो ते लक्षपूर्वक ऐकत होता. नंतर मात्र मी त्याला आमच्या येशा मंजीच्या गमती जमती सांगत राहिले होते. मी वसंताशी बोलण्यात अगदी रंगून गेले होते. तेव्हाच हातात मोठी वेताची छडी घेऊन, वसंता, अरे मेल्या गधड्या, असं ओरडत भानुमतीबाई त्याला शोधत तिथे आली. आम्हाला बघताच ती एकदम थबकली. इकडे वसंता सुद्धा आपल्या आईला बघताच घाबरला, मला बिलगला. आपल्या आईकडे डोळे मोठे करून बघत राहिला. मी हलकेच त्याला म्हणाले, वसंता, घाबरू नकोस, अरे मी आहे ना. आणि मी उठून उभं राहत भानुमतीला म्हणाले, अहो, तो इथेच होता माझ्याजवळ, मी त्याला गोष्ट सांगत होते. तसं भानुमतीने त्या अपंग वसंताला खासकन पुढे ओढलं आणि ती वेड्यासारखी त्याला छडीनं मारत किंचाळली, मेल्या अपंगा, इथे या मेलीबरोबर बसून आपल्या आईविरुद्ध खलबतं करत होतास का? थांब, आज मी तुला मारूनच टाकते. आणि अंगात भूत शिरल्याप्रमाणे वेड्यासारखं त्या अपंग जीवाला त्या मारायलाच लागल्या. छोटा वसंत त्या ओल्या गवतात गडाबडा लोळून ओरडत होता आणि त्याला वाटेल तशा मारत सुटल्या होत्या. माझ्याच्यानं ते काही बघवलं नाही. मी झटकन पुढे होऊन भानुमतीचा हात धरत म्हणाले, अहो, असं काय मारताय त्याला? आणि मला काही कळण्यापूर्वी त्या वेड्याबाईनं माझ्या लांब वेणीला धरून त्या वेताच्या छडीनं मलाच मारायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा तो चेहरा भयंकर विकृत होऊन त्यांचा खालचा ओठ थरथरत होता. त्यांच्या तोंडातून लाळ गळत होती. आपला पदर खाली पडला याचं सुद्धा त्यांना भान नव्हतं. त्या मला मारायला लागल्या आणि त्याबरोबर छोटा वसंत कसा तरी उठला. बिचारा उठताना दोनदा खाली आपटला होता. शेवटी कसा बसा उठून अडखळत अडखळत पाय ओढत पळत त्या मोठ्या झाडाच्या आड जाऊन तो लपला. खरं तर मला अगोदर काही कळलंच नव्हतं. मला स्वतःला सांभाळायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. त्यांच्यावर भानामती झाल्याप्रमाणे त्या वेताच्या छडीनं माझ्या तोंडावर, पाठीवर, हातावर मारत सुटलेल्या होत्या. त्या एका छडीचा मार एवढा भयंकर होता की माझ्या अंगातनं भयंकर वेदना व्हायला लागल्या. त्यावेळी त्यांच्या त्या घाऱ्या डोळ्यातनं नुसता हिंस्त्रपणा ओसंडून वाहत होता. थोडा वेळ मी एकदम बावचळल्यामुळे मार खात राहिले आणि जेव्हा मी शुद्धीवर आले
तेव्हा मला त्या मारकुट्या बाईचा विलक्षण राग आला आणि त्यांना काय होतंय हे समजण्यापूर्वी मी त्यांचा हात धरून ती छडी ओढून काढली आणि एक लाथ मारून त्यांना खाली पाडलं. नंतर मी त्यांना असं काही मारत सुटले की त्या भानुमतीला उठताच येईना. मी त्यांना घे मेले, मला मारतेस का असं म्हणून वेड्यासारखं मारत सुटले होते. एवढे दिवस माझ्या मनात त्यांच्यावरचा धुमसणारा राग मी त्यांना आता असं बडवून बाहेर काढत होते. भानुमतीबाई त्या गवतावर पडून जीव गेल्यासारखी बाकीच्या भूतांच्या नावानं किंचाळत गडाबडा लोळत माझा मार खात होती. मी अक्षरशः त्यांना फोडून काढलं होतं आणि छोटा वसंत घाबरून हवेलीकडे पळत सुटला. थोड्याच वेळानं त्या भूतनीचं किंचाळणं ऐकून सासूबाई, प्रतापराव, धनाजीराव, कंकालबाबा, विमला, श्यामला सगळे तिथे धावत आले. आल्या आल्या प्रतापरावांनी माझ्या हातातून ती छडी ओढून काढली आणि माझ्या थोबाडीत एक लगावली. विमल आणि श्यामलनं येऊन मला घट्ट धरलं आणि मनाचा तोल पूर्णपणे ढासळलेली मी एकदम प्रतापरावांच्या अंगावर ओरडले, खबरदार कोणी माझ्या अंगाला हात लावला तर. तुम्ही काय समजता काय मला? अरे 10 बायका खाणारा व्यसनी माणूस तू. पुन्हा माझ्या अंगाला हात लावलास तर मी शांत बसणार नाही. तुम्ही सगळी मसनवटीतली भूतं आहात. आणि धनाजीराव एकदम पुढे झाले आणि विमलेला म्हणाले, विमल, मी हिला काही करण्यापूर्वी तू तिला इथून घेऊन जा. आणि कंकाल बाबा कर्कशपणे ओरडले, तुम्ही सगळेजण शांत राहा आणि इथून निघून जा. मी जेव्हा माझ्या खोलीत आले तेव्हा माझं सगळं अंग फार दुखत होतं. पण त्या भानुमतीला मी बडवलं याचं मला फार मानसिक समाधान मिळालेलं होतं. वाटत होतं 4-5 छड्या मी खाल्ल्यावर जर माझं एवढं अंग दुखतंय तर त्या वेडीची अवस्था काय झाली असेल. आणि या विचाराने मला फार बरं वाटत होतं. मी नंतर झालेल्या प्रकरणानं दमून पलंगावर पडले आणि जोरात म्हणाले, आज्जे, मी का कोणाचा मार खाऊ? आणि मला त्यावेळी वाटलं, आपल्या आयुष्यात काही घटना घडली की आपण म्हणतो की हा सगळा नियतीचा खेळ आहे. पण तसं बघता नियती वगैरे सब कुछ झूठ आहे, तसं काही नसतंच. माणसानं आपल्या वाईट करणीला नियतीचं नाव दिलेलं असतं आणि आपल्या दोषांवर पांघरूण घातलेलं असतं. आता माझ्या बाबांनी रीतीप्रमाणे माझं इथे लग्न करून दिलं तर प्रत्येक वेळी माझा असा अपमान करून मला त्या कोणा अघोरी साधूच्या अशा पूजा करायला ही माणसं लावतात, ही नियती होती का? का प्रतापरावांची 10 लग्न लावून केदार काकांशी आणि बाबांशी खोटं बोलून मोरू भटांनी आम्हा सगळ्यांना फसवलं, त्या मोरू भटाच्या स्वार्थाला मी नियती म्हणू? का पारुल आणि मावशींनी मला सांभाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या निंबाळकरांनी त्या दोघींचा असा शेवट केला, ती नियती होती? नाही, ही सगळी माणसांची करणी होती. नियतीचं नाव दिलेली वाईट माणसांची वाईट करणी. दुपारी विमलनं जेवणाचं ताट आणून टेबलावर ठेवलं आणि ती माझ्याकडे न बोलता पटकन निघून गेली. मी नंतर उठले, 4 घास कसेबसे खाल्ले आणि पलंगावर पडले. थोड्या वेळानं विमल ताट न्यायला आली तशी मी तिला म्हणाले, विमले थांब. आणि मी तिला ती आरशाची वाट दाखवली. नंतर त्या चौकोनी खोलीतल्या त्या लाल कपड्यातली काली शक्ती दाखवली आणि म्हणाले, विमले, ही निंबाळकर माणसं आणि त्यांचे गुरुजी चांगले नाही आहेत. ह्या माझ्या पूजा त्यांच्या कुठल्या खजिन्यासाठी केल्या आहेत. आणि तसंच ते गुरुजी नाही, ते खरं प्रत्यक्षात वाघरू आहेत आणि तेच गावातली माणसं पकडून खातात. आता मी हे सांगताना विमलेचे डोळे आश्चर्यानं बाहेर आले होते. ती विचित्र नजरेनं माझ्याकडे बघत होती. तशी मी तिला म्हणाले की तुला वाटत असेल ना मला वेड लागलंय, पण विमल तसं काही नाही आहे. मी पूर्ण शुद्धीवर राहून तुला हे सांगतेय. आणि विमल काही न बोलता घाईघाईनं तिथनं निघून गेली. मी विमलला मुद्दाम हे सगळं सांगितलं होतं. मला त्या निंबाळकरांची काळी कृत्य तिला सांगायचीच होती म्हणा. नाहीतरी कधी एकांतात ती बसली की ह्या गोष्टीचा कधीतरी विचार करेल ना ती, आणि मला तेच हवं होतं. कधी काय होतं, एखाद्या व्यक्तीनं काही केलं तर ते आपल्याला कळतं, पण कधी आपण ती गोष्ट आपल्याला कळली आहे हे दाखवत नाही आणि त्याचाच फायदा घेऊन ती गोष्ट करणारी व्यक्ती हिला काय कळतंय असं म्हणून नंतर पुन्हा तीच गोष्ट करत राहते.
म्हणून तुम्हाला जर कोणाचं वागणं पटलं नाही तर त्यांना ते तेव्हा स्पष्ट दाखवून द्या, म्हणजे नंतर तुमचा पुढे होणारा मनस्ताप तरी तुम्हाला टाळता येईल. आता मी ठरवलं होतं की ह्या कुठल्याही निंबाळकरांनी मला काही केलं तर आपण गप्प बसायचं नाही. वारे वा, ही काय मोगलाई लागून गेली आहे का? जो येतो तो मला मारत सुटतो, शिव्या घालतो. मेल्यांच्या मी पूजा करत होतेच तरी सुद्धा. मी त्या संध्याकाळी झोपून राहिले. मला वाटत होतं ती निंबाळकर भूतं कदाचित मला जाब विचारायला इथे येतील, पण नशीब कुणी आलं नाही. म्हणजे तसं मी घाबरले अजिबात नव्हते, पण मला आत्ता तरी त्या कोणाचीही तोंड बघायची नव्हती. मी त्या पलंगावर पडून माझ्या गत आयुष्याचा विचार करत होते आणि अचानक मला त्या एका उपवासाची आठवण झाली होती. त्याचं काय झालं होतं, वास्तविक आमच्या घरात माझ्या बाबा आणि आजीशिवाय कोणी उपवास वगैरे करायच्या भानगडीत पडत नसत. तसंच आमच्या घरात फक्त ठराविक उपवास केले जात. एकादशी दुप्पट खाशी अशा प्रकारचे ते उपवास असत. त्या दिवशी आमच्या घरात कसला तरी उपवास लहान येशा सोडून सगळ्यांचा होता. मला आत्ता तो उपवास कुठल्या देवाच्या नावानं कशाबद्दल केला होता ते आठवत नाही, पण उपवास होता हे खरं. तो उपवास मला आणि मंजीला सुद्धा करायचा होता. आता दिवसभर म्हशीसारखं चगळत राहणाऱ्या मला उपवास म्हटलं की नेहमी भयंकर भूक लागायची. त्या दिवशी मी म्हणाले होते की आजी, मी आणि मंजी अजून लहान होत तर तू आम्हाला सुद्धा उपवास करायला का सांगतेस ग? आजी जरा विचार करत म्हणाली होती की तू म्हणतेस तसं खरं आहे सोने. मंजी अजून लहान आहे, तिने उपवास नाही केला तर चालू शकेल, पण तू मोठी आहेस, तुला उपवास करायलाच लागेल. आणि मंजी जवळपास नाही म्हणून मला बरं वाटलं होतं. तर असा हा आमच्या सगळ्यांचा घरात उपवास चालला होता. दुपारी आईनं यशासाठी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर आमचा उपवास सुटल्यावर आम्हा सगळ्यांना जेवायला थांबायला लागू नये म्हणून दुपारीच ओलं खोबरं घातलेल्या तांदळाच्या भाकऱ्या, वाटाण्याची तिखट गोड खोबरं घातलेली उसळ, लसणाची चटणी, मला घट्ट दही सगळं तयार करून ठेवलं होतं. त्या दुपारी आमचा लाडोबा यशा मला आणि मंजीला चिडवत अगदी ढेकर मारत जेवला. तो जेवून बाहेर आल्यावर मी रागानं त्याच्या पोटाला चिमटा काढला होता. त्या दुपारी आजी आणि आई नेहमीप्रमाणे झोपल्या होत्या. आजी मला आणि मंजीला झोपायला बोलवत होती, पण आम्ही सागरगोटे खेळणार म्हणून आम्ही झोपायचं टाळलं. आजी नंतर पोट भरलेल्या यशालाच घेऊन झोपली. माझे बाबा जुईच्या मंडपात झोपले. घरात अशी सगळी निजानीज झाल्यावर मी आणि मंजी अंगणात एक डाव सागरगोटे खेळलो. नंतर मी हळूच उठले आणि मंजीला म्हणाले, चल म्हणजे जरा गंमत करू. आम्ही दोघे हलक्या पावलांनी दबकत दबकत माझघरात गेलो. मी अगोदर फळीवरचा डबा उघडला, 4 बेसनाचे लाडू माझ्या परकराच्या खिशात घातले. नंतर डबा पुन्हा व्यवस्थित बंद करून फळीवर ठेवला आणि टोपलीतल्या चांगल्या 2 भाकऱ्या उचलल्या, त्यावर उसळ चटणी घातली. दह्याच्या मडक्याला मात्र हात लावला नाही, नाहीतर ते आईला कळलं असतं. मग 2 वाटीत आंब्याचा मुरंबा घेतला. मी हे सगळं करत असताना बावळट मंजी आपली सतत खुदू खुदू हसत होती. मी तिला दाटत राहिले होते. मी आणि मंजीनं नंतर ते सगळं घेऊन सरळ गौरी दुर्गीच्या गोठ्यात जाऊन फस्त केलं होतं. नंतर 2-2 लाडू खाऊन वर तो मुरंबा खाऊन पाणी पीठ ढेकरसुद्धा दिलेली होती. आत्तासुद्धा मला त्या आठवणीनं माझ्या डोळ्यात अश्रू आणि ओठावर हसू होतं. आमची मंजी तर त्यावेळी घासाघासाला सारखी खुदखुदत होती. मी तिला म्हणजे गप्प राहा नाही तर आजीला कळेल म्हणून दाटत राहिले होते. त्या संध्याकाळी आम्ही पुन्हा आंघोळ्या करून नंतर पाणी पिऊन आमचा उपवास सोडला होता. आईने लगेच माझघरात आमची पानं घेतली होती. आजी आईला म्हणत होती, वत्सले, पोरी उपवास करून भुकेल्या आहेत, त्यांना चांगला वाटी वाटी भरून आंब्याचा मुरंबा वाढो. मी मंजीकडे बघितलं तर ती बावळट खाली मान घालून खुदू खुदू करत होती. बाबा तिला म्हणत होते, म्हणजे जेवताना हसू नये नाहीतर ठसका लागेल. तरी ती बावळट घासाघासाला हसत राहिली होती. शेवटी एकदाची आमची जेवणं आटोपली आणि मी तोंडात आवळ्याची सुपारी चगळत आमच्या झोपायच्या खोलीत आले तर आई आजीकडे काहीतरी हळूहळू बोलत होती आणि मी जवळ गेल्याबरोबर लगेच ती माझघरात निघून गेली. आजी मला आणि मंजीला म्हणाली, सोने, म्हणजे मला झोपण्यापूर्वी तुम्हा दोघींना एक गोष्ट सांगायची आहे. यशा म्हणाला, आजी मला. आजी म्हणाली, अरे तू सुद्धा त्यांच्याबरोबर आई, पण ही गोष्ट आहे ना, ही खास या दोघींसाठी आहे बरं.
आणि कधी नाही ते माझी आईसुद्धा आजीची गोष्ट ऐकायला आमच्याजवळ येऊन बसली. माझ्या आजीनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, एका आटपाट नगरीत एक राजा आपल्या 2 राण्यांसह सुखानं राहत होता. एकदा काय झालं, त्या आटपाट नगरात एक तेजस्वी साधू आला. त्यांनी लगेच त्या राजाला भेटून आपल्या जवळची एक फार जुनी देवीची मूर्ती त्या राजाला दिली आणि म्हणाला, महाराज, ही सुखसमृद्धीची देवता आहे. हिच्या प्रतिष्ठानानं तुझ्या राज्यात कधी दुष्काळ पडणार नाही. नेहमी सुख आणि समृद्धी भरून राज्यातलं अभद्र नष्ट होईल. फक्त एक अट आहे. ही मूर्ती तुझ्या राजवाड्यातल्या देवघरात ठेवण्यापूर्वी तू आणि तुझ्या 2 राण्यांनी कडकडीत उपवास करून नंतरच त्या देवीची तुझ्या देवघरात प्रतिष्ठापना करायची. अशानं तुझ्या राज्यात नेहमी सुखाचं वारं वाहत राहील. आणि एवढं म्हणून त्या साधूने ती सुखसमृद्धीची देवीची मूर्ती त्या राजाला दिली. राजांनी सुद्धा ती आदरपूर्वक घेतली. राजांनी आणि नंतर त्याच्या 2 राण्यांनी एक चांगला दिवस पाहून उपवास सुरू केला. मग आजी माझ्याकडे बघत म्हणाली, पण काय घोटाळा झाला माहिती आहे का सोनी? त्या राजाच्या मोठ्या राणीला नेहमी पंचपक्वान्न खायची सवय झालेली होती. तिला काही केलं तर उपवास सहन होईना. तिच्या डोळ्यासमोर सारखी पंचपक्वान्न यायला लागली. आजी हे सांगताना म्हणजे माझ्याकडे बघून सारखी हसत होती आणि मी उगीचच गोरीमोरी झाले होते. आजी पुन्हा मलाच म्हणाली, नंतर काय झालं सोने माहिती आहे का? भुकेमुळे त्या राणीला सतत तांदळाच्या भाकऱ्या, उसळ आणि बेसनाचे लाडू डोळ्यांसमोर दिसायला लागले. म्हणजे एकदम म्हणाली, म्हणजे आजी, राजाकडे सुद्धा आमच्यासारखं जेवण असतं? आजी जरा वैतागानं म्हणाली, अगं सगळीकडे जेवण सारखंच असतं. तू गप ऐकायचं काम कर. आणि मंजी मला हलके चिमटा काढून हसली. तेव्हा मी ठरवलं की यापुढे घरात कसली चोरी करायची असेल ना तर या नकटीला कधी सहभागी करून घ्यायचं नाही. हिच्यापेक्षा आमचा यश आबारा. आजी पुढे म्हणाली, त्या मोठ्या राणीनं नंतर काय केलं माहिती आहे का? दुपारी राजवाड्यात सगळेजण झोपल्यावरती हळूच उठली. तिने हळूच 4 भाकऱ्या, उसळ, बेसन लाडू घेतले आणि ते विहिरीजवळ नेऊन खाल्ले. मूर्ख मंजी हसत म्हणाली, नाही का आजे, गौरी दुर्गीच्या गोठ्यात नेऊन खाल्ले. तेव्हा मला इतका राग आला ना त्या मंजीचा. पण आजी म्हणाली, बरं म्हणजे तिने ते गौरी दुर्गीच्या गोठ्यात नेऊन सगळं खाल्लं. मंजी एकदम काहीतरी आठवल्यासारखी म्हणाली, आणि आजी तिने आंब्याचा मुरंबा नाही का ग खाल्ला? आजी म्हणाली, अगं तो सुद्धा खाल्ला. वरनं बेसून लाडू खाऊन पाणी पिऊन ढेकर सुद्धा दिली. आणि कधी नाही ते आजी खो खो हसत मंजीकडे बघत होती. आजी नंतर माझ्याकडे बघत म्हणाली, तर राणीने हे सगळं गुपचूप खाल्लं, पण त्या देवीला सगळं कळलं. तिला राणीने आपला उपवास मोडला म्हणून फार राग आला. मग देवीने काय केलं? त्या मोठ्या राणीला उचलून दूर दूर असलेल्या एका काट्याच्या डोंगरात फेकून दिलं आणि मग ती राणी कधीच आपल्या राजवाड्यात परत आली नाही. आणि म्हणून कुठला उपवास कधी मोडू नये सोने. त्यांनी देव रागवतो आणि शिक्षा करतो. आई आजीला आम्ही उपवास मोडला हे कळल्यावर मी एकदम रडत रडत आजीची माफी मागितली. आत्ताही मला त्या आठवणीनं माझ्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. वाटलं मी तो उपवास मोडला म्हणून त्या छोट्याशा उपवासाची शिक्षा मला देवाने या निंबाळकरांच्या हवेलीत फेकून दिलेली असावी. मी एकदम भावनावश झाले. पलंगावर गुडघे टेकून हात जोडून म्हणाले, अरे देवा, मला मी तो उपवास मोडला म्हणून एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस रे. मला लवकर नाही माझ्या घरी. आणि देवा, त्याच वेळी कुणीतरी नगाऱ्याच्या आवाजात माझ्या कानात कर्कशपणे किंचाळलं की तू आमचा नैवेद्य आहेस. तो नैवेद्य आम्हीच उष्टावणार आहोत. त्यात कुणी काहीही करू शकणार नाही. आणि मी अतिशय घाबरून आज्जे ओरडत माझ्या डोक्यावर रजई ओढून हुंदके देत त्या बिछाण्यात पडून राहिले होते. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मी या निंबाळकरांकडे आत्तापर्यंत जे भोगलं होतं ते माझ्या वयाच्या मानानं फार भयंकर होतं. माझी परिस्थिती अगदी त्या चिमणीच्या पिलागत झाली होती. जसं एखाद्या नुकत्याच पंख फुटलेल्या चिमणीच्या पिलानं आकाशात झेप घेण्यासाठी उडावं आणि सरळ एखाद्या काट्याकुट्याच्या झाडीत खोल पडावं, तशी माझी अवस्था झालेली होती. माझं घर काही जगाच्या दुसऱ्या टोकाला नव्हतं. ते इथंच होतं, पण तरीसुद्धा ते माझ्यापासून फार दूर होतं.
त्या रात्री माझ्या मनावरचा तो ताण इतका वाढला की त्या ताणानं मला गाढ झोप लागली आणि मी स्वप्नात बघितलं की एका चमकणाऱ्या गुहेत मी एकटीच रडत पडली आहे. मला त्या स्वप्नात सुद्धा माहिती नव्हतं की मी का रडतीये. तरी मी अगदी आकांतानं आक्रोश करत रडत होते आणि त्याच वेळी मला एकदम जाग आली. मी जागी झाले तरी माझ्या हुंदक्यांनी माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. मला रडण्याचे उमाळ्यावर उमाळे येत होते. मी नंतर खूप वेळ रडत राहिले. मला वाटतं त्यावेळी मला मात्र एक भावना होत होती की माझं जीवाभावाचं असं खूप काही मी लवकर हरवणार आहे. आणि काय हरवणार आहे हे माहीत नसताना सुद्धा मी रडत होते. मी नंतर खूप वेळानं माझी रजई हळूच काढली आणि मला ती उंच शुभ्र धवल व्यक्ती माझ्या पायाशी उभी असलेली दिसलेली होती. मला त्या व्यक्तीला बघून अतिशय धीर आला, कारण ते माझे बाबा होते, माझी आजी होते. जे कोणी तिथं होतं ते मला अत्यंत पूज्य होतं. मला त्या शुभ्र धवल व्यक्तीनं हातानं खूण करून माझ्या खोलीचं दार दाखवलं होतं. मला ते पुन्हा पुन्हा खुणा करत इथून जायला ती व्यक्ती सांगत होती आणि मी रडत म्हणाले, अहो मी जाऊ कशी, मला कोण घेऊन जाणार. तशी ती शुभ्र धवल व्यक्ती क्षणभर स्तब्ध उभी राहिली. मला ती व्यक्ती तिला कोणीतरी बांधून ठेवलेला असताना जीवाच्या आकांतानं माझ्याकडे आली आहे हे जाणवायला लागलं होतं. आणि नंतर ती शुभ्र धवल व्यक्ती एकदम विरळ विरळ होत नाहीशी झाली. नंतर मी खूप वेळ जागे राहून या माझ्यापाशी घडणाऱ्या सगळ्या घटनांचा विचार करत राहिले. मी इथे आता मला होणाऱ्या भासांना प्रत्यक्ष बघत होते आणि माझ्यासाठी ते सगळं सहन करणं फार कठीण झालेलं होतं. मी इथे प्रत्येक क्षणाला विचार आणि विचारच करत राहायचे. तसं माझं विचार करायचं वय सुद्धा नव्हतं. एखाद्या लहान मुलाच्या हातात तलवार देऊन त्याला लढ म्हणण्यासारखी माझी अवस्था झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटू दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.